दत्तनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष रुपेश रत्नाकर कोठुडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा नाशिकमधील पेठ रोड परिसरातील युवा सामाजिक नेतृत्व दत्तनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री रुपेश रत्नाकर कोठुडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा दत्तनगर येथील दत्त मंदिर उद्यानमध्ये उत्साहात पार पडला। यावेळी दत्त मंदिर मित्रमंडळाचे कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या व केक कापून वाढदिवस साजरा केला। या कार्यक्रम प्रसंगी नाशिक पूर्व विधानसभेचे माननीय आमदार ॲडव्होकेट श्री राहुल भाऊ ढिकले, भारतीय जनता पार्टीचे सुनील केदार, ज्ञानेश्वर बोडके, श्रीराम गणेश कोठुडे, डॉक्टर विशाल घोलप, कैलास कोठुडे, अरुण चौगुले, खंडू बोडके, सचिन ढिकले, दिगंबर धुमाळ, मोहन वाघमारे, संतोष अंथरुणकर, नंदू वराडे आदी मान्यवर व आपतिष्ठ उपस्थित होते। आमदार राहुल ढिकले आणि सुनील केदार यांनी मनोगत व्यक्त केले। रुपेश भाऊ कोठुडे खरं तर फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी परत भरारी घेतली असं म्हटलं तर वावगं ठरू नये, कारण मध्ये आमचं नॉट रिचेबल झाले होते ना, अचानक एकदम सगळ्यांना धक्का देत ते परत पुनरागमन झालं। तर सर्वांना बरोबर घेऊन चालणारा, मित्रांच्या मदतीला धावणारा आणि कायम लोकांमध्ये जनसंपर्कात राहणारा असा आपल्या सर्वांचा मित्र, भाऊ आणि परिवारातला एक सदस्य म्हणून आपण सर्व रुपेश दादाकडे बघतो। खरं तर हा रुपेशपेक्षा आपल्या सर्वांच्या मित्रपरिवाराने केलेला कार्यक्रम आहे। त्यांनी त्यांच्या बळजबरीने मला वाटतं रुपेश भाऊला आज ते कार्यक्रम करायला, वाढदिवस करायला भाग पाडलं, पण ते मित्रांचं आणि परिवाराचं, आपल्या परिसरातल्या नागरिकांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाला रुपेश भाऊ नक्कीच खरे उतरतील ही अपेक्षा व्यक्त करतो। त्यांच्या भावी आयुष्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे, आमच्या ढिकले परिवारातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो। प्रभू श्रीरामचंद्र त्यांच्या आयुष्यात उदंड आरोग्य आयुष्य त्यांना देव भरभराट हो ही प्रभू श्रीरामाचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांची अशीच परत यशोकीर्ती वाढत जावो ही प्रार्थना। स्टार न्यूज साठी गणेश देवाडे, नाशिक।